मित्रांनो, थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या प्रत्येक अपडेटसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये गायत्री बोलू लागते, क्या बात आहे सासूबाई, तुम्ही इतके रुपये कमवलेत, 5,000 रुपये. मला फार आनंद झालाय. दिनेश म्हणतो, गायत्री खरंच तुला आनंद झालाय का? का तू गंमत करतेस? गायत्री म्हणते, अरे कशाला गंमत करीन मी. मला सांग, आत्तापर्यंत आपल्या घरामध्ये पैसे कमवून कोण आणायचं? फक्त मी आणायचे आणि थोडेफार तू कमवायचंस. पण बाकी कोण कमवायचं का? नाही ना. म्हणून मला छान वाटतंय फार अगदी. म्हणजे बघ ना, एवढा मोठा चेक आहे, 5,000 रुपयांचा, बरोबर ना? आता आईंसाठी ही रक्कम फार मोठी असणार आहे. ठीक आहे, माझ्याकरता फार छोटी आहे, पण काही हरकत नाही. मी खूप खुश झाली आहे. आई, मी आता ना हा चेक देवासमोर ठेवते आणि मग येते. तेव्हा सूरज म्हणतो, आई मला 50 रुपये मिळतील ना? त्यावरती गायत्री म्हणते, अरे सूरज, 50 रुपये काय, आता आई तुला 500 रुपये देतील, हो की नाही आई? त्यावरती आई काहीच बोलत नाही. गायत्री म्हणते, थांबा थांबा आई, तुम्हाला मी आता ओवाळते, पण त्याआधी ना मी देवापुढे हा चेक ठेवून येते, चला. तर तेव्हा तेजस गायत्रीच्या मागे येतो आणि म्हणतो, वहिनी तुझ्या गेमा मला चांगल्याच माहिती आहेत. त्या चेकला काय केलंस ना तर खबरदार, मी बघतोय तुला. देवासमोर चेक ठेव आणि गपगुमान बाहेर ये. गायत्री म्हणते, अरे हो, मी काय चेक जाळणार नाही आहे, वेळ आहेस का? असं कशाला करेन मी? मला पण खरंच आनंद झाला आहे. देवा, आमच्या घरामध्ये ना अशी भरपूर कमाई येऊ दे आणि फक्त मीच नाही तर इतरही कमवू दे. काय ऐकतोस ना तेजस? असं म्हणून गायत्री बाहेर येते आणि आईंना बसवते आणि त्यांना ओवाळू लागते खोटं खोटं आणि म्हणते, चला आज मला फार छान वाटतंय हो, मी तुम्हाला ओवाळणार आहे. पण आई मला एक सांगा, ही कमाई तुम्ही जी केलीत ती कुठनं केलीत? म्हणजे एवढे पैसे तुम्हाला झटकन मिळाले, कुठे नोकरी मिळाली का अजून काही धंदा वगैरे? तेव्हा ती म्हणते, अगं नाही, माझे तहान लाडू भूक लाडू आहेत ना, ते एका हॉटेलमध्ये बनवायला दिलेत मी. ते हॉटेलवाले मला दरमहा पैसे देणार आहेत. गायत्री म्हणते, अच्छा, पण हे कोणी दिले? त्या हॉटेलपर्यंत तुमचे लाडू पोचले कसे? तेव्हा ती म्हणते, ती बघ मुलगी आली होती तुझी सही घ्यायला, तर ती त्या हॉटेलमध्ये काम करते, त्यामुळे ती मला म्हटली की तुम्ही मला रेसिपी शिकवा. मी तिला रेसिपी शिकवली आणि त्याचे पैसे ती मला दरमहा आणून देणार आहे. छान आहे ना आयडिया? त्यावरती गायत्री म्हणते, अच्छा असं आहे तर, म्हणजे तुमची रेसिपी ते लोक वापरणार आहेत आणि त्याचे तुम्हाला पैसे देणार आहेत. बरं बरं बरं, ठीक आहे. मी काम करते आता. हा चेक आहे ना, तो बँकेमध्ये मी स्वतः डिपॉझिट करते बरं का. प्लीज प्लीज, कोणीही नाही म्हणायचं नाही. कसं आहे ना, मला आज फार आनंद झाला आहे आणि त्या आनंदामध्ये मी चालले हा चेक डिपॉझिट करायला. चालेल ना सासूबाई? काय सूरज, चालेल ना? सूरज म्हणतो, हा वहिनी चालेल ना. तर तेव्हा तेजस म्हणतो, वहिनी मला चालणार नाही, 1 मिनिट थांब. गायत्री म्हणते, तेजस सगळ्यांना चालणार आहे, मग तुला कशाला प्रॉब्लेम आहे? प्लीज मला हे करू दे. असं म्हणून ती घरातनं निघू लागते. तेव्हा आभा विचारते, दादा तुला खरं वाटतंय का? गायत्री बहिणीला आनंद झालाय. तेजस म्हणतो, अगं आभा, गेमा, वहिनींच्या नवीन गेमा. फक्त बघ आता, वहिनींचा पाठलाग करता करता मी पण घरातनं बाहेर पडतो की नाही. वहिनी कुठं चालल्यात, काय करतायत ते बघतोच आता मी. वहिनी, तुम्हाला काहीही चुकीचं करू देणार नाही आहे मी. आता बघतोच ना मी तुम्ही काय करता ते. इतकं म्हटल्यावरती तिकडनं गायत्री बाहेर पडते. तर इकडे कॅफेमध्ये छानपैकी स्वयंपाक करत असतात सगळ्या मुली. इतक्यात तिकडे मालक येतात आणि सांगू लागतात, ए पोरींनो, चला पटापट हात चालवा, आज लाडूंची फार मोठी ऑर्डर आली आहे. तुम्हाला माहिती आहे ना, आपले लाडू आता किती हिट झालेत, फेमस झालेत. इतक्यात तिकडे गायत्री आतमध्ये येते आणि म्हणते, बाप रे, किती धूळ आहे इथे, एकदम जुना कॅफे, तरी पण कस्टमर बरेच आहेत. काय हो, तुम्ही इकडचे मालक का? तो म्हणतो, हां बोला ना. तेव्हा ती विचारते, नाही इथे ते तहान लाडू भूक लाडू मिळतात असं ऐकलं मी, ते कोण बनवतं? त्या व्यक्तीला भेटायचं होतं मला. तेव्हा मालक बोलू लागतो, ते ना आमची टॉपर बनवते, मानसी. थांबा, तिला बोलवतो मी. ए मानसी, टॉपर जरा बाहेर ये गं. तर तेव्हा मानसी तिकडे येते आणि बोलू लागते, हां बोला ना, कोण आलं आहे? काय, गायत्री मॅडम तुम्ही? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. पण तुम्ही इकडे काय करताय? तुमचं माझ्याकडे काम होतं का? का मला सही द्यायला आलात तुम्ही? गायत्री म्हणते, ओह प्लीजच. तर तेव्हा तेजसला कळतं की मानसी आणि गायत्री एकमेकाला आधीपासून ओळखतात. तो म्हणतो, अच्छा, याचा अर्थ मी स्टॉपर गायत्री बहिणीला आधीपासून ओळखते. बरं बरं, आता पुढे ऐकलं पाहिजे काय होतं ते. तेव्हा मानसी बोलू लागते, बोला ना तुमचं काय काम आहे? गायत्री म्हणते, बाळा, मी तुला काय म्हटलं होतं? मी तुला आशीर्वाद दिला होता. तुला हेही म्हटलं होतं की माझ्यासारखं एका छोट्या हॉटेलचं मोठं हॉटेल करून दाखव. पण तुला हे नव्हतं म्हटलं की एखाद्याची रेसिपी चोर म्हणून, चोरी करून धंदा कर म्हणून, हो की नाही? मग तरी पण तू चोरी केलीस, असं का वागलीस? मानसी म्हणते, अहो मॅडम तुम्ही असं का बोलताय? मी कोणत्याही प्रकारची चोरी नाही केली आहे. मला कळत नाही आहे तुम्ही नक्की काय बोलताय ते. गायत्री म्हणते, कळत नाही आहे का? मग ते लाडू ते कुठनं आले हॉटेलमध्ये? ते तू शिकलीस का? का मग कोणाकडनं रेसिपी चोरलीस तू? मानसी म्हणते, अहो मी चोरली नाही,
ती रेसिपी मी मावशीकडनं शिकले, तुमच्या घरातल्या मावशी आहेत ना त्यांच्याकडनं, आणि त्यांची परवानगी घेतली होती मी. आणि त्या म्हटल्या ठीक आहे तू बनव हॉटेलमध्ये, म्हणून मी ते बनवायला सुरू केले आणि ते फेमस झाले. एवढीच गोष्ट आहे. मला ती रेसिपी चोरायची कधीच नव्हती. त्यांची परवानगी नाही आहे का आता? तर तेव्हा काहीतरी बोलू लागते, हे बघा मिस्टर, मी कोण आहे माहिती आहे का? हॉटेल रेसिडेन्सीची मॅनेजर आहे मी, एवढ्या मोठ्या हॉटेलची. आणि बाय द वे तुमच्या माहितीकरता सांगते, ती रेसिपी तुम्ही चोरून वापरू शकत नाही. हा कायद्याने गुन्हा आहे. त्यावरती मालक बोलू लागतो, अहो पण रेसिपी चोरली नाही आम्ही. तर तेव्हा तेजसला कळतं की हीच ती मुलगी आहे मानसी, जी घरी येऊन आपल्या आईकडनं लाडू शिकून गेली आहे. तेव्हा गायत्री सांगू लागते, हे बघा यापुढे या हॉटेलमध्ये ते लाडू बनणार नाहीत. मालक म्हणतो, अहो पण का असं? आम्ही त्या मावशींना दर महिन्याला 5,000 रुपये देणार आहोत रॉयल्टी म्हणून. तुम्हाला बोलली नाही का मानसी? त्यावरती गायत्री म्हणते, अच्छा ओके, रॉयल्टी किती रुपये? 5,000 रुपये. तुम्हाला माहिती आहे का रॉयल्टी किती मोठी किंमत असते? ते लाखामध्ये असते. पण जाऊ दे, तेवढे पैसे तुमच्या हॉटेलला परवडणार नाहीत ना, त्यामुळे एवढी किरकोळ अमाऊंट मला चालणार नाही आहे. यापुढे ते लाडू तुम्ही बनवायचे नाहीत, ती परमिशन मी तुम्हाला देत नाही आहे. तर तेव्हा त्याच्यात बोलू लागतो, ही गायत्री बहिणी असं वागेलच वाटलं नव्हतं मला, काहीतरी केलं पाहिजे मी, त्याशिवाय काही खरं नाही. तर मालक बोलू लागतात, ए टॉपर, सांग जरा या बाईला काय काय बोलते ही. तेव्हा गायत्री बोलू लागते, हे बघ मानसी, यापुढे लाडू इथे बनले तर मी इथे येईन आणि कायदेशीर कारवाई करेन. त्याशिवाय सिम्पल ऑप्शन आहे, तुम्ही लाडू बनवणं थांबवा, मग मी काही करणार नाही. आणि बाय द वे रॉयल्टी वगैरे आम्हाला काही एक नको आहे, फक्त आमची रेसिपी तुम्ही चोरायची नाही इतकाच विषय आहे. तर मालक म्हणतो, असं करू नका, आमच्या हॉटेलचा लॉस होईल. ती मानसीला म्हणते, हे बघ मानसी, तू ना तुझ्या धमक दाखवून हॉटेल चालवून दाखव. कोणाची रेसिपी चोरलीस तर ते मला आवडणार नाही. मानसी म्हणते, अहो माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा गायत्री काही ऐकून घेत नाही, फक्त तो चेक फाडून टाकते आणि म्हणते, हा चेकही मला नको आणि तुमच्या हॉटेलमधली रेसिपी पण बंद झाली पाहिजे, कळलं ना? असं म्हणून ती चेक तोंडावरती फेकते व तिकडनं निघून जाते. त्या मानसीला फारच वाईट वाटू लागतं. ती म्हणते, मॅडम अशा का वागतायत? मी तर त्यांना पैसे पण दिले होते मावशींना आणि मावशींची परमिशन घेतली होती मी. तर तेव्हा मालक मानसीवरती फारच भडकतात. ते म्हणतात, ए टॉपर, काय केलंस तू? हे बघितलंस ना, झालं आता लाडू बंद झाले की हॉटेलही बंद होईल. काय चाललंय हे? मला अजिबात नाही आवडलं आहे. इतक्यात तिकडे तेजस येतो आणि म्हणतो, हॅलो शेठ, काय म्हणता? अरे मी टॉपर, कशी आहेस तू? मला ना तुमचा तो तहान लाडू भूक लाडू तो दे ना, त्याबद्दल फार ऐकलं आहे मी, इथे चांगला मिळतो ना, पटापट दे. त्याची एक मोठी ऑर्डर द्यायची आहे मला, एक चांगले 50-60 लाडू हवेत मला. तेव्हा मालक त्यांना म्हणतात, नाही नाही, ते तहान लाडू भूक लाडू आता मिळणार नाही, आम्ही ते बनवणं बंद केलं आहे. तेव्हा तो म्हणतो, का असं बंद कशाला केलं आहे? अहो तुमच्या इकडची खासियत आहे ना ती, मग द्या मला जरा बनवून मस्तपैकी. मालक सांगू लागतो, नाही नाही, आत्ता एक बाई आली होती आणि तिने फार तमाशा केला त्या लाडूवरनं, आम्हाला म्हटले की तुम्ही लाडूची रेसिपी चोरलीत म्हणून. तेजस म्हणतो, याला काय अर्थ आहे? अहो साधे लाडू आहेत ते, गुलटूप पोळीचे, त्याला नाव दिलं तहान लाडू भूक लाडू, कोणीही काही नाव देईल. आता मला सांगा, माझ्या घरामध्ये ते लाडू बनतात की नाही? बनतात. आपल्या मराठी माणसांमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ते लाडू बनत असतात. आता प्रत्येकजण जर म्हणायला लागला की माझी रेसिपी आहे माझी रेसिपी आहे, तर कसं व्हायचं? मालक म्हणतात, या टॉपरला सांगा जरा, ही टॉपर आहे ना फारच चांगलपणा दाखवायला लागली. मानसी म्हणते, नाही नाही, त्या मावशींची परमिशन नसेल ना तर ते लाडू आपण इथे नाही बनवले पाहिजे, हे वागणं चुकीचं आहे, मला पटत नाही आहे. तेव्हा त्यावरती तेजस बोलू लागतो, अगं मिस टॉपर, असं काय करतेस? हे बघ, तुझी ती मावशी आहे ना जी कोणी, तिची रेसिपी सेम टू सेम बनवू नकोस, त्यामध्ये काहीतरी बदल कर ना. म्हणजे मला सांग, ती गुळ घालत असेल तर तू खजूर घाल, ती ड्रायफ्रूट घालत नसेल तू ड्रायफ्रूट ॲड कर. मानसी म्हणते, हां आपण असं करू शकतो, पण मला कळत नाही आहे की नक्की काय करावं. तेजस म्हणतो, हे बघ, हे मालक आहेत ना, ते मी तुझ्या मैत्रिणी आम्ही तुला हेल्प करू ना, पण ते लाडू बंद करू नकोस. आपण एक काम करूया ना, मी तुला प्रॉपर रेसिपी सांगतो तशी बनव. आणि कसं आहे, तुझ्या मावशींची परमिशन तू घेतली आहेस ना, माझून कोणीही काही बोलू, काय फरक पडतो? हे बघ, त्या लाडूमध्ये थोडेफार प्रमाण बदललं तर ती रेसिपी तुमची ओरिजिनल होऊन जाईल ना, आपण असं करूया. तर तेव्हा ती आयडिया मानसीला फारच आवडते आणि तेजस म्हणतो, आता मी सांगतो ना तेवढं ऐक. तर त्यानंतर आपण बघतो की इकडे संपतरावाच्या घरामध्ये छानपैकी विठ्ठलाची पूजा सुरू असते. आणि तेव्हा पूजा सुरू असतानाच त्यांना फोन येऊ लागतो समोरनं रजनीताईंचा. व तेव्हा फोन उचलून ते बोलू लागतात, हां रजनीताई बोला, काय काम होतं? तर तेव्हा ते बोलू लागते, अहो ऐका ना, त्या मानसी आणि रणजित यांच्या लग्नाकरता एक चांगला मुहूर्त काढला आहे मी. त्यावरती संपतराव विचारतात, अहो पण माझ्या मुलीची पत्रिका ती तुम्ही बनवलीत का? त्यावरती रजनी म्हणते, हां पत्रिका बनवली मी आणि पत्रिका चांगली जुळते आहे. पण रणजित आणि मानसी
यांचे बरेच गुण जुळतात. एकूण 32 गुण जुळतात. त्यामुळे पत्रिका फार चांगली जुळते. फक्त आमची अशी इच्छा आहे की लग्न पुढच्या आठवड्यामध्ये करून टाकूया आपण. आमच्या गुरुजींचं मुहूर्ताचं फार असतं आणि आम्ही देखील मुहूर्त कधीच टाळत नाही. त्यामुळे पुढच्या आठवड्याचा मुहूर्त आपण करूया. त्यावरती संपतराव म्हणतात, अहो पण पुढचा आठवडा फारच घाईघाई होते ना, आम्हालाही पैसे जरा जमवायला लागतील. तुम्हाला असं वाटत नाही का? रजनी म्हणते, अजिबात नाही. मी मुहूर्त चुकवणार नाही आहे. लग्न होईल तर ते त्याच मुहूर्तावरती. तर इकडे तेजस बोलू लागतो, एक काम करूया ना आपण, आज लगेच लाडू बनवायला घेऊया. हवं तर तुम्हाला मी मदत करतो. मानसी म्हणते, तुम्हाला येतील लाडू? तो म्हणतो, अहो येतील म्हणजे डिट्टो माझ्या आईच्या हातचे असतात ना, अगदी सेम टू सेम. आणि आपण करूया ना, आपण खजूर घालूया त्यामध्ये, थोडे ड्रायफ्रूट घालूया, वरनं काजू लावूया. काय मालक काय म्हणता? तर तेव्हा मालकांना ती आयडिया फारच आवडते आणि तेजस बोलू लागतो, कसं आहे माहिती आहे का, ही रेसिपी असते ना, ती जर अशी बदलली की आपली स्वतःची होऊन जाते. तुम्ही डिट्टो करू नका, एवढंच पॉईंट आहे ना. त्यावर मालक म्हणतो, कमाल आयडिया आहे, फारच फॅब्युलस आयडिया आहे, मस्त, आता आपण असंच करूया. तर तेव्हा मानसीला आयडिया फारच आवडते आणि आजचा हा मस्त भाग इकडेच संपतो. तर मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपण बघतो की तेजस आणि मानसी जोडीने लाडू करायला येतात आणि तेव्हा फारच गरम होत असतं मानसीला. तेव्हा तेजसला कळतं की मानसीला फारच उकडतं आहे आणि तिला काम करताना चेहऱ्यावरती पुन्हा पुन्हा केस देखील येत असतो. तेव्हा तेजस तिला म्हणतो, थांब थांब मिस टॉपर, तुला काहीतरी मदत करतो मी, असं म्हणून तो तिकडनं निघून जातो आणि एक पंखा आणतो आणि बरोबर तिच्या चेहऱ्यासमोर ठेवतो. तेव्हा मानसीला फारच छान वाटतं. कोणीतरी आपल्याला मदत करतं आहे हे बघून तिला फारच सुंदर वाटतं. तेजस म्हणतो, मिस टॉपर, काळजी करायची नाही. तुला कोणतीही मदत पडली ना, मला सांगायचं. अगं ती गायत्री तुझी मॅडम, तिला काय घाबरतेस तू? मी आहे ना, कळलं? मी आहे प्रत्येक वेळी तुला सोल्युशन सांगायला. मानसी म्हणते, तेजस खरंच थँक्यू.